खरं पाहिलं असता आम्ही दादांच्या या अपघाती हादस्यामुळं अजूनही बाहेर पडलो नाही. गेले 2 दिवस आम्ही बारामतीत होतो. आज सकाळी इथं पोचलेलो आहे. म्हणजे भयानक आमच्यावर आघात झालेला आहे. वैयक्तिक आमच्या राष्ट्रवादी पक्षावर तर झाला आहे, परंतु माझ्या बिराजदार कुटुंबियावर प्रचंड मोठा हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि दादांचं योगायोगाने ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4 वेळेस माझं फोनवर बोलणं झालं. 2 वेळेस तर त्यांनी स्वतःहून फोन केला. पहिल्या दिवशी फोन केला की सुरेश, तुम्ही साहेबांच्या पक्षाचे, वाक्य कसं होतं, साहेबांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी तुम्ही चर्चा करा, म्हणजे त्या पक्षाची, म्हणजे पक्षाचा तुतारी आणि आपल्याला घड्याळ, आपल्याला एकत्र निवडणूक लढवायची आहे. त्याप्रमाणे आम्ही चर्चा करत होतो. दुसऱ्या दिवशी परत फोन आला, सुरेश तुमची चर्चा झाली का? मी सांगितलं की भूमपरंड्यामध्ये राहुल मोठे साहेबांना सांगितलेलं आहे, धाराशिवमध्ये विक्रम काळे आणि जिल्हाध्यक्षांना सांगितलं आणि मी इथं चर्चा करत आहे. इव्हन या फोनविषयी मी महायुतीच्या आमच्या बैठकीमध्ये सांगितलं की दादांचा मला 2 वेळेस फोन आलेला आहे आणि आपण तुतारीला एक जागा तरी आपल्याला सोडावी लागेल. मी प्रचंड आग्रह त्या निमित्ताने केलेला होता. त्यामुळे दादांची जी भावना होती की राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुतारी ही एकत्र निवडणूक लढवावी, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभव किंवा स्वतःचा दादांचा ज्या फोनवर मी सांगतो त्या उद्देशानं मी बोलतोय की दादांची ही तीव्र इच्छा होती. दाजी, तुमचं बरेच दिवसापासून पवार कुटुंबियाशी, मोठ्या साहेबांशी आणि अजितदादांशी नाटक, वैयक्तिक तुमचं राष्ट्रवादी प्रेमी म्हणून काय, दोन्ही कुटुंबांनी एकत्र यावं, दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, काय तुमची नेमकी भावना आहे त्याच्या मागची? गेल्या 40 वर्षापासून पवार कुटुंबियासोबत आमचं घराणं आहे. 2 पिढ्या आम्ही या पवार कुटुंबियासोबत आहोत. आदरणीय साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, यांच्याशी खूप जिव्हाळ्याचे आणि खूप क्लोज संबंध माझे आणि आमच्या कुटुंबियाचे आलेले आहेत. आमच्या कुटुंबियाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये दोघांनी आम्हाला साथ दिलेली आहे. असं असताना हे दादांचं जाणं हे प्रचंड आघात करणारं आहे. त्यामुळे या 2 कुटुंबियांनी एकत्र यावं. ज्यावेळेस 2 बायफर्गेशन कुटुंब पक्षामध्ये झालं त्यावेळेसही मी भाषणात हेच सांगितलं होतं की एक सुरेश बिराजदार म्हणून एक खारीचा वाटा मी करू, म्हणजे मला जर संधी मिळाली तर या कुटुंबामध्ये उभी फूट नको आणि हे एकत्रच आले पाहिजेत, असं माझं वैयक्तिक हे मत आहे. आता पण पक्ष पातळीवर, राज्य पातळीवर आणि देश पातळीवर काय घडतंय याच्यापेक्षा हा सुरेश बिराजदारांचा भावना आहे की पवार कुटुंबियांनी एकत्र राहावं आणि दादांच्या या झालेल्या आघातावर त्याच्यातून पवार कुटुंबियांना बाहेर पडावं. दादांना मी या निमित्तानं आमच्या सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली या निमित्तानं व्यक्त करतोय. काय पक्षाचे कार्यकर्त्यांना तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीने आदेश काय दिले, कशा पद्धतीने निवडणुका काय कसे पद्धतीने इलेक्शनला सामोरं गेलं पाहिजे एवढा मोठा आघात झाल्यानंतर? नाही, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि दादांचे प्रत्येक अपडेट दादा घेत होते. माझ्या फोनवर त्यांनी बावनकुळे साहेबांना आमच्या या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या माहितीच्या संदर्भात बोलले. आमचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांना दादांनी बोलले आणि मला सांगितले की तू प्रताप सरनाईकांना भेटा आणि ते आपल्याला त्यामध्ये राष्ट्रवादीला संधी देतील आणि त्याप्रमाणे चालू होतं. परंतु जे घडलं ते खूप अगतिक आणि अडचणीचं आहे. अशाही परिस्थितीमध्ये निवडणुका लढलेल्या आहेत आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ताकदीने या निवडणुका लढवायच्या आहेत. आज दादा नाही आहेत, परंतु दादांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. माझी विनंती आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हीच राहील की कुठलेही बँड फटाके न वाजवता आपण लोकांपर्यंत जावा आणि आशीर्वाद